UAPA कायदा असताना या कायद्याची गरज काय, याचं उत्तर एकच आहे सभापती महोदय. UAPA मध्ये जर का हिंसाचार असेल तरच UAPA लागतो. आणि म्हणूनच मगाशी मी जे प्रकरण सांगितलं की साईबाबा प्रकरण, म्हणजे त्या व्यक्तीचं टोपण नाव, त्या व्यक्तीला जंगलामधून नक्षलवादी म्हणून अटक करून देखील त्याला कोर्टाने सोडलं. का? कारण UAPA मध्ये हिंसाचार असलं तरच UAPA लागतो. म्हणून हिंसाचार न करता नक्षलवाद जे पसरवत आहेत, शहरामध्ये जे नक्षलवादचे विचार जे पेरत आहेत, त्यांच्यावरती, अशा संघटनांवरती बंदी आणण्याकरताचा हा कायदा आहे. आणि म्हणून सभापती महोदय त्याचा खुलासा असतो. दुसरं अध्यक्ष महोदय, कडवी डावी संघटना किंवा विचारसरणी हा शब्दप्रयोग आला कुठून? हा काय आम्ही काढलेला आहे? हा काय भाजपच्या सरकारने आणलेला आहे हा शब्द? सभापती महोदय, 2006 साली UPA सरकारनेच LWE लेफ्ट विंग एक्स्ट्रीमिस्ट हा शब्द प्रयोग करायला सुरुवात केली. मग इथे अनिल परब साहेब मगाशी बोलून गेले, उजवीकडे मग डावीकडे, मग तुम्ही उजवीकडनं वेगळा न्याय देणार, मग डावीकडनं तुम्ही वेगळा न्याय देणार. हा शब्द प्रयोग UPA सरकारनेच आणलेला आहे, लेफ्ट विंग एक्स्ट्रीमिस्ट. अशा वेळेला, आणि सभापती महोदय एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, ज्यावेळेला आपण बेकायदेशीर कृत्य असा जेव्हा उल्लेख आपण करतो त्यावेळेस त्याची व्याप्ती आपण लक्षात घेतली पाहिजे. जे लेफ्ट विंग एक्स्ट्रीमिस्टशी संबंधित असलेले जे बेकायदेशीर कृत्य करतायत अशांचा समावेश आपण याच्यामध्ये केलेला आहे. आणि म्हणून सभापती महोदय, फक्त असा एक गैरसमज जो पसरवला जातोय, मगाशी सचिन नाईक साहेब बोलून गेले की कामगार संघटना जर का सरकारच्या विरोधामध्ये एखाद्या धोरणाच्या विरोधात जर का त्यांनी मोर्चा काढला मग त्यांच्यावरती आम्ही कारवाई करणार का? अजिबात नाही, अजिबात नाही. परंतु त्या कामगार संघटनांच्या आड CPI माओवादशी संबंधित असलेले जर का काही लोक तिथे असतील, इन्व्हॉल्व असतील, तर त्यांच्यावर कारवाई होणार, तसंच संघटनांवरती कारवाई होणार. दुसरा विषय मगाशी चर्चेला आला होता की एका व्यक्तीवरती आपण कारवाई करणार का? नाही. परंतु ह्या माओवाद संघटनेशी संबंधित, म्हणजे एखादी संघटना आपण बॅन केली आणि त्या बॅन संघटनेचा जर का कोण सदस्य एक व्यक्ती असेल त्याच्यावरती कारवाई होणार.